स्वागत आहे मित्रांनो, सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, मी सकाळीच आता राहुरीला आलेलो आहे. थोडं काम होतं. म्हणजे काम कसं मित्रांनो, की आपल्याला आपली गाडी सर्व्हिसिंग करायची होती. बरेच दिवस झाले होते तिची सर्व्हिसिंग करून. आणि ती थोडी मित्रांनो मला असं जाणवत होतं 2-3 दिवसापासून काय आपल्याला सर्व्हिसिंग करायची आता गरज आहे की नाही. मग काय केलं, रात्रीच वर्षाला म्हटलो का आपल्याला मला जायचं आहे सर्व्हिसिंगला सकाळी लवकर उठव म्हणून, आहे की नाही. तर बघा तिथं गाडी लावली मी. माझ्या पुढे एक गाडी, ती पण सर्व्हिसिंगलाच आहे. म्हणजे ती डिस्कवर दिसते ना, आणि ती आपली तिथं गाडी. आता योगडीत गाडी बिडी धुवून देईल आणि नंतर जाऊ मग. कसं मग लवकर जर गेलं ना, लवकर नंबर वगैरे पण लागून जाईल, आहे की नाही. आणि इकडे बघा, हे तर तो बसलाय काय नाही एवढा शांत कोपऱ्यामध्ये. काय दुःख आहे का नाही त्याला पण. आणि राहुरीची जत्रा मित्रांनो काल परवाच होऊन गेली, आहे का नाही. आधी हे गाडी दिसतेत ना समोर, इथं ना दुकान वगैरे काय नव्हतं, म्हणजे पूर्व पटांगण होतं. आणि आता आलो मी तर डायरेक्ट मला गाडी वगैरे दिसले भाऊ. म्हणजे तुम्हीच विचार करा ना, दुनिया किती अपडेट होती, आहे का नाही पटापटा. आणि मी तर सकाळी जेवण पण नाही केलं भाऊ. बघू आता काहीतरी खावं लागेल. आता आपण दिवसभर असं वाताडून ना भाऊ. एक तर फक्त चहा आणि चपाती खाल्ली थोडा. आणि ते तुपाचं जर खाल्लं ना मित्रांनो घाटामध्ये ना, लय तडतडणचे होत, आहे का नाही. आता ह्यो किती टाइम लावतो काय माहित आपली गाडी धुवायला पण. आणि इथं याच्यात काही नाही, गाडी धुवायचं नसतं की याच्यावरच उभं राहिलं. आणि इकडे सगळी मग राहुरी, इकडं डिग्रस वगैरे जातो रोड, आहे का नाही. ते टावर दिसतं ना, त्या टावर पासून तिकडं रोड आहे. इकडे कुठं जातो काय माहिती, तिकडं नगरला जातो. गाडी वगैरे आली तिकडं, त्याला तुम्हाला दाखवतो. पडलो होतो भाऊ. बघा मध्ये दगड दिलाय तो, हा बघा समोरच. आपली गाडी खोलली का नाही काय नाही. आपलं चेन कवर नाही काढलं बरं का अजून. काढते ना बहुतेक. बघा इकडं, इकडं राहुरी पुरी बरं का मित्रांनो. आणि इकडं लय धाकटी राहुरी म्हणजे जत्रा आहे ना, इकडं भरती. म्हणजे या रोडला इतकी गर्दी राहते ना, विचारूच नका. जास्त गर्दी वगैरे राहते. बघा तिकडून गाड्या येतात ना, तिकडं ते खंडोबाचं मंदिर आहे ना, तिकडंच आहे समोर. गेलो असतो पण आपली गाडी इथं लावली. जाऊ आता तुम्हाला एखाद्या दिवशी दाखवण. तर बघा मित्रांनो, आता आलं मी गाडी सर्व्हिसिंग करायला. आणि सर्व्हिसिंग करायला आली मित्रांनो आपली गाडी आणि लावली. म्हणजे बराच टाईम दुपारी नंबर लागला 1 वाजता. आपण सकाळी किती लवकर आलो होतो, आहे का नाही. आणि आत्ताच तिला खोललंय वगैरे. आणि गाड्या लाईनीत बघा किती लागलेल्या आहे तिथं. पाणी वगैरे दिसतेत भाऊ मालकाचे. आणि इथं ना मित्रांनो खात्रीची सर्व्हिसिंग होत असते. त्याच्यामुळे इथे ना खूप अशी गर्दी पण असते, आहे का नाही. बघा इथं पण 2 गाड्या आहे पल्सर वगैरे. आणि समोर आहे ना ते मालक आहे बरं का शॉपची. म्हणजे विश्वास कमावलेला आहे. आणि असं एकच शॉप आहे का इथं फक्त आपण गेलो ना आपल्याला चहा वगैरे विचारले जातात. नाही तर बाकीकडे ना चहा तर सोडा पाणी पण कोणी पाजत नाही, आहे का नाही. पण इथं असं आहे, जोपर्यंत आपण तिथं आहे बसेल तिथं ते पण पितात आणि आपल्याला पण चहा पाजतात सकाळपासून. जोपर्यंत आपण तिथं आहे तोपर्यंत. ही गोष्ट आवडते मला येतली हर का. बघा आता आपले लागले गाडी खोलायला. किती टाईम लागतो किती नाही काय माहीत आता. हे बघा समोरच आपली गाडी उभी आहे आणि बाईचं काम चाललंय खोलायचं आता. तर मित्रांनो आता संध्याकाळचे 7 वाजलेत, म्हणजे 8 वाजत आलेत. आणि विषय काय आहे, आज आता आपला बाजार. आणि आपण गेलो होतो आपली गाडीची सर्व्हिसिंग करायला. तिथंच मला आहे ना 5 वाजून गेलं मित्रांनो. मी सकाळी किती वाजता गेलो होतो, 6-6:30ला गेलो होतो. म्हणजे तिथं इतका टाईम लागतो ना, गाड्या काही 2-3 नसत्या मित्रांनो, डायरेक्ट लाईन लागेल राहते. म्हणजे इतकं परफेक्ट आणि भरोशाचं काम राहतं त्यांचं. आणि काम वगैरे म्हणजे आता कसं एक गाडी घेतली म्हणजे ते 5 माणसांच्या हाताखालून जात असते. असं नाही की एकच माणूस सगळ्या गोष्टी करणार. वेगवेगळे काम आहे ना ज्याला त्याला वाटून असते तिथं. आणि तेवढे त्यांनी पार पाडायचे, आहे की नाही. आणि त्याच्यामध्ये मग हे आण ते आण, त्याच्यामध्येच भरपूर टाईम होऊन गेला. अंधार बघा किती पडलाय, सगळीकडे अंधार आहे. तर मित्रांनो तिथून येऊन मग बाजार वगैरे केला. आणि आपण सरदीनं पुरं जाम झालेलो आहे. आता ना हॉस्पिटल मध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही. आणि आता ना थोडं बघावं लागणार आपल्या तब्येतीकडं पण. तर मित्रांनो हे बघा तिकडे आपलं घर.
तर मित्रांनो मग आजचा ब्लॉग आहे ना इथेच संपवतो. आशा करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट करा मित्रांनो. व सर्वांना जय आदिवासी, शुभरात्र. आपण भेटूयात पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये.